आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया पुत्रदा एकादशीची कथा. ह्या एकादशीस पवित्र एकादशी असे देखील म्हणतात. दशमीच्या दिवशी व्रतकर्त्या व्यक्तीने फक्त एक वेळ भोजन करावे. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नानादी कर्मे आटोपून पूजन सामुग्री जवळ ठेवावी व पूजनास सुरुवात करण्यापूर्वी आधी संकल्प करावा. संकल्प पूर्ण येत असेल तर उत्तमच, नाहीतर फक्त शेवटच्या 2 ओळी म्हणाव्यात. मम समस्त दुरितक्षय पूर्वकम श्री परमेश्वर प्रित्यर्थ श्रावण शुक्ल एकादशी किंवा पुत्रदा एकादशी व्रत महं करिष्ये, असा संकल्प सोडून विधीपूर्वक पूजन करावे. नैवेद्य दाखवावा, आरती करावी, रात्री जागरण कथा कीर्तन करावे व दुसऱ्या दिवशी व्रत उद्यापन करून यथाशक्ती ब्राह्मण भोजन घालून मग स्वतः भोजन करावे. ह्या एकादशीच्या व्रतामुळे सर्व प्रकारचे पापे नष्ट होतात व संतान प्राप्ती होते. त्यामुळे ज्या दाम्पत्यास संतान प्राप्ती होत नसेल अशा व्यक्तींनी ह्या एकादशीचे व्रत अवश्य करावे. ह्या एकादशीची व्रतकथा याप्रमाणे आहे. फार पूर्वी द्वापार युगात युधिष्ठिरने भगवान श्रीकृष्णांना विचारले, आपण मला कामिका एकादशीचे श्रेष्ठत्व व कथा सांगितली, आता पुत्रदा एकादशीची कथा सांगावी. या एकादशीचे व्रत केल्याने काय फल प्राप्त होते ते सांगावे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, हे युधिष्ठिरा, एकादशी सारखे श्रेष्ठ व्रत दुसरे नाही. भगवान श्री विष्णूंचे पूजन करावे, उपास करावा. पूर्वी भद्रावती नगरीत सुकेतुवान नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या पत्नीचे नाव शव्या असे होते. बरीच वर्षे झाली राज्यकारभार व्यवस्थित सुरू होता, संसार सुखाने सुरू होता. पण एक दुःख होते, त्यास संतान नव्हते, म्हणून ते दुःखी होते. एक दिवस पती पत्नी दोघेही विचार करीत होते. राजाने सांगितले, पुत्र प्राप्ती झाली नाही तर पिंडदान कोण करेल, माझ्या पितरांना मुक्ती कशी मिळेल, यासाठी काय करावे असा विचार करीत होते. एक दिवस ते वनात गेले. तेथे एका ऋषींचा आश्रम होता. दोघेही जण तेथे गेले. ऋषींनी त्यांचे आदरातिथ्य केले व राजास येण्याचे कारण विचारले. राजाने सांगितले, हे विश्वदेव ऋषीवर, मला सर्व सुख आहे पण संतान प्राप्ती नाही. त्यासाठी एखादे श्रेष्ठ व्रत असेल तर ते जरूर सांगावे, मी करेन. ऋषींनी सांगितले, आजपासून 5 दिवसांनी पुत्रदा एकादशी आहे, त्या एकादशीचे व्रत करावे. ऋषींनी सर्व व्रतविधी राजास समजून सांगितला. त्याप्रमाणे त्याने व्रत केले. त्यास 1 वर्षातच पुत्र प्राप्ती झाली व पुढील आयुष्यातही त्याने सुखाने संसार केला. दुसरी कथा आहे. फार पूर्वी द्वापार युगात महिष्मती नावाची नगरी होती. तेथे महाजित नावाचा राजा राज्य करीत होता. त्यास सर्व प्रकारचे सुख होते पण संतान सुख नव्हते. एक दिवस त्याने याच कारणासाठी सभा भरवली. सभेत सांगितले, हे मंत्रींनो, प्रजाजनांनो, मी तर आजपर्यंत अनेक दानधर्म केले, पूजा अर्चा व्रत उपासना केलेत, पण तरीही मला संतान प्राप्ती होत नाही. कुणी श्रेष्ठ साधू संत आपणास माहिती असतील तर आपण सांगावे, मी त्यांना आपले दुःख सांगेन. त्यावेळी प्रधानाने सांगितले, हे राजन, आपण जाण्याची आवश्यकता नाही. मला एक ऋषी माहीत आहे, मी त्यांच्याकडे जातो, ते मार्गदर्शन करतील. राजाने होकार दिला आणि प्रधान लोमेश ऋषींकडे गेला. त्या ऋषींना राजाचे दुःख सांगितले. आमच्या नगरीचा राजा महाजित आहे. तो धार्मिक असून व्रत उपासना करणार आहे, तरी देखील त्यास संतान प्राप्ती नाही, हे एकच दुःख आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी काही उपाय असेल तर जरूर सांगावा. लोमेश ऋषींनी ध्यानाने सर्व जाणले व प्रधानास सांगितले, तुमचा राजा महाजित पूर्वजन्मी वैश्य होता. त्याने त्या जन्मात देखील भरपूर संपत्ती कमवली पण त्याचा सदुपयोग केला नाही. एके दिवशी त्यास तहान लागली होती. त्यास जलाशय दिसले. तेथे गाय पाणी पित होती, पण राजाने त्या गायीस हाकलून दिले व स्वतः जलग्रहण केले. केवळ ह्या एका पापामुळे त्यास या जन्मी संतान प्राप्ती होत नाही. पण तुम्ही जर का पुत्रदा एकादशीचे व्रत केले व त्याचे पुण्य जर का तुमच्या राजास दिले तर त्यास पुत्र प्राप्ती होईल. प्रधानाने सर्व व्रतविधी जाणून घेतला. त्याने स्वतः पुत्रदा एकादशीचे व्रत केले. त्या व्रताचे पुण्य त्याने राजास प्रदान केले व राजास पुत्र प्राप्ती झाली, ज्यामुळे राजा, प्रधान व प्रजाजन देखील आनंदी झालेत. एकादशीची तिसरी कथा आहे. फार पूर्वी कांचनपूर नावाच्या नगरीत शूरसेन नावाचा राजा राज्य करीत होता.
तो पुण्यवान होता, पण तरी देखील त्यास पुत्र प्राप्ती होत नव्हते. त्यास 100 राण्या होत्या. ज्येष्ठ श्रेष्ठ पंडित पुरोहितांना त्याने याबाबत विचारले. त्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. त्याप्रमाणे राजाने व्रतविधी समजून घेतला. त्याप्रमाणे व्रत केले व पुढे त्यास प्रत्येक पत्नीपासून एक असे 100 पुत्र प्राप्त झाले. पुढे सुखाने संसार केला. असे हे पुत्रदा एकादशीचे व्रत देखील सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी अवश्य करावे. ज्यांना संतती नसेल त्यांना संतती प्राप्त होते. ज्यांना संतती आहे त्यांना त्यांच्या संतानास सुखमय दीर्घायुष्य प्राप्त होते. अशा ह्या एकादशीच्या कथा श्री भविष्यपुराण व्रतपरिचय व व्रत शिरोमणी ग्रंथातून संकलित करून या व्हिडिओत प्रस्तुत केल्या आहेत. आपणास आवडल्या असतील तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.